एक जोडपं अगदी आनंदानं राहत असतं। आनंदाने त्यांचा एकदम सुखी संसार चालू होतो आणि काही काळानंतर या जोडप्याला एक सुंदर मुलगी सुद्धा होते आणि घरामध्ये मुलगी झाली की मग त्या आईवडिलांच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढत असतात, कारण की शिक्षण, सांभाळ, घर या सगळ्या गोष्टी जबाबदारी वाढत असतात। अशाच पद्धतीनं त्या घरामध्ये सुद्धा त्या महिलेवर आणि त्या पुरुषावर तेच जबाबदारी वाढली होती। ते दोघंही अगदी काम धंदा करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचे। मुलगी जशी जशी मोठी होती तसं तसं तिच्या शैक्षणिक कामासाठी ते तिच्यावर खर्च करू लागतात आणि तिला चांगल्या पद्धतीनं शिकवत सुद्धा असतात। मग पाहिजे तसं गावामध्ये काम मिळत नाही, पाहिजे तसे पैसे मिळत नाहीत। मग मुलीचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं व्हावं, बायकोनं सुद्धा चांगलं राहावं आणि ज्या काही सुखसुविधा आहेत त्या आपल्या बायकोला आणि मुलीला मिळाव्या म्हणून तो जो पुरुष आहे तो काय करतो, त्याच्या गावाकडून एका मोठ्या शहरामध्ये मुंबईमध्ये कामाला जातो आणि मुंबईमध्ये त्याला चांगलं काम सुद्धा मिळतं आणि इकडं जे काही पैसे मिळतील त्या पैशामधून काही पैसे तो त्याच्या घरी पाठवायचा आणि त्यामधून त्याचं घर चालायचं, त्याचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं चालायचा। अशा पद्धतीनं त्या जी महिला आहे आणि तिची जी मुलगी आहे या दोघी आता त्या घरामध्ये राहायच्या आणि अशा पद्धतीनं राहत असतानाच त्या ठिकाणी एक तरुण त्या महिलेला मदत करायचा। समजा काही गरज पडली, सामान आणून द्यायचा, काही अडचण आली तर तो मदत करायचा आणि असं करता करता ती जी महिला आहे ती महिला त्या तरुणाच्या प्रेमात पडते आणि तिचा नवरा इकडं रात्रंदिवस मुंबईमध्ये काम करतोय, घर धकवण्यासाठी पैसे पाठवतोय आणि त्या महिलेला एका तरुणासोबत प्रेम जडलं। आता प्रेम जडलं तर मग तिने तिच्यासोबत संबंध ठेवायला सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही आणि ती त्या तरुणासोबत अनेक वेळा संबंध ठेवायची, कारण की नवरा तर तिकडं मुंबईमध्ये कामाला होता। आता हे सगळं जे करत असताना तिची जी तरुण मुलगी आहे ती सुद्धा घरी असायची आणि एकदा तिनं या तिच्या आईला त्या प्रियकरासोबत बघितलं आणि मग त्या तरुणीची सुद्धा इच्छा झाली की तिला सुद्धा त्याच पद्धतीनं करायचं होतं ज्या पद्धतीनं तिची आई तिच्या प्रियकरासोबत करत होती आणि मग ह्या तरुणीनं सुद्धा आईच्या प्रियकरासोबत संबंध ठेवले आणि घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशची। उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे गोरखपूर आणि याच गोरखपूर जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना आहे। त्या ठिकाणी असणारं एक व्हाईट हाऊस नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि त्याच परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। या परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब आहे, एक दाम्पत्य आहे आणि यांना एक मुलगी होते आणि यांचं घर अगदी आनंदात चालू असतं। आता आनंदात चालू असतं, मुलगी जशी जशी मोठी होते तशी तशी तिच्या शिक्षणासाठी, इतर गोष्टीसाठी किंवा गावामध्ये चांगलं काम मिळत नाही, पैसा मिळत नाही, यासाठी तो जो पुरुष आहे तो पुढील कामासाठी मुंबईला जातो। आता मुंबईला गेला की मग तिकडं जे काही त्याला पैसे मिळतात त्यामध्ये थोडेफार पैसे ते ठेवायचा आणि बाकी सगळे पैसे त्याच्या घरी पाठवायचा, कारण की घर हे चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे। आता मुलीचं शिक्षणही चालू होतं। मुलगी ही 15 वर्षाची होती आणि ती जी महिला होती ती सुद्धा 35-40च्या जवळपास होती। पण आता ती आणि तिची मुलगी त्या ठिकाणी राहत असताना तिला काही अडचणी यायच्या, काही सामान आणायचं, काही गोष्टी लागतात, कधी लाईट गेली आहे, कधी ह्या सगळ्या ज्या घरगुती गोष्टी असतात यासाठी तिला एक तरुण त्या ठिकाणचा मदत करायचा। म्हणजे अनेक वेळा तिला काही अडी अडचण समस्या आली की ती त्या तरुणाला बोलवायची आणि त्याच्याकडून ते सगळं काम करून घ्यायची। आता हे सगळं करत असताना ही जी महिला होती ती महिला त्या तरुणाच्या प्रेमात पडते। आता प्रेमात पडते तर मग ही त्याच्यासोबत संबंधसुद्धा ठेवते, कारण तिचा नवरा हा मुंबईमध्ये काम करत होता। पण एक विवाहित महिला होती, तिला एक 15 वर्षाची मुलगी होती, तिचा सुखाचा संसार सुरू होता, पण तरीसुद्धा तिला लफडं करू वाटलं आणि तिनं एका तरुणासोबत लफडं केलं आणि त्या तरुणासोबत अनेक वेळा शारीरिक संबंधसुद्धा ठेवले। आता हे सगळं घडत असताना तिला वाटलं ही गोष्ट कोणी बघतच नाही, कोणाला समजतच नाही। मग असं सगळं घडत असताना तिच्या घरामध्ये तिला एक सुंदर तरुणीसुद्धा होती आणि ती होती 15 वर्षाची। आता तिला सुद्धा ही गोष्ट समजू लागली की तिची आई कशा पद्धतीनं तो जो तरुण आहे त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करते,
मग हिची सुद्धा इच्छा त्या तरुणासोबत करण्यासाठी होते. आणि ज्यावेळी तिची आई घरी नसायची त्यावेळा ही जी 15 वर्षाची तरुणी आहे ही सुद्धा त्या तरुणासोबत संबंध ठेवायची. मग तो तरुण त्या महिलेबरोबर आणि त्या मुलीबरोबर दोघींसोबतही संबंध ठेवायचा. पण त्या महिलेला ही गोष्ट माहीत नव्हती की मुलीसोबत ते सगळं असं करतोय, पण मुलीला माहीत होतं की तो तिच्यासोबत आणि तिच्या आईसोबत दोघींसोबतही करतो म्हणून. बघता बघता बरेच दिवस यांचं अशाच पद्धतीनं चाललं. मग काही दिवसानंतर ती जी तरुणी आहे ती म्हणली की मला आता त्या तरुणासोबत लग्न करायचं आहे. त्या मुलीनं त्या तरुणाकडे मागणी केली की मला आता तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मग त्या तरुणाने विरोध केला की बाबा मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असं नाही तसं नाही. त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, कारण की त्याचं मन हे भरलेलं होतं. त्याला वाटलं हिच्यासोबत लग्न केलं तर मग तिच्या आईचं काय, कारण की याची नजर त्या दोघींवरही होती. म्हणून त्यानं त्या तरुणीसोबत लग्न करायला विरोध केला. पण त्या तरुणीनं नादच लावला की लग्न करायचं तर माझ्यासोबतच करायचं, नाहीतर मग काही बरं वाईट नाही, असं तसं. या दोघांचे अनेक वेळा वादविवाद झाले लग्नामुळं. मग एक दिवस जी महिला आहे ती महिला काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेली आणि त्या ठिकाणी तो तरुण आला. त्या तरुणीबरोबर संबंध ठेवले आणि सगळं झाल्यानंतर ती तरुणी पुन्हा लग्नाची आठ ठेवू लागली. मग तो तिला म्हणतो लग्न करायचं, असं करायचं, थांब तुला दाखवतो, असं म्हणून त्यानं तिचा गळा दाबला. आणि एवढा गळा दाबला की तिचा जागीच जीव गेला. तिचा जीव जाईपर्यंत याने तिचा गळा सोडलाच नाही. मग तिचा जीव जातो आणि हा काय करतो, मग त्याच्या मित्राला फोन करतो आणि मित्राला फोन करून सांगतो की असा गुन्हा असं माझ्याकडून घडलं आहे, आता काय करू सांग. मग तो दीडशाना मित्र त्या ठिकाणी येतो आणि त्याला म्हणतो की आपण एक काम करू की हे जे सगळं आहे हे तू केलं आहे असं दाखवू नाही. आपण काय करू, हिला गळफास देऊ आणि लोकांना सांगू की हिनं आत्महत्या केली. ठरल्याप्रमाणे हे दोघंजणं काय करतात, त्या तरुणीला फाशी देतात. तिच्या गळ्यामध्ये दोर अडकवतात आणि वरती ते याला बांधतात. कशाला, फॅनला. आता फॅनला बांधल्यानंतर बाहेर आणून जातात आणि दार लावून निघून जातात. बघा, आता यांनी इतकं डोकं लावलेलं होतं की त्या तरुणीला त्या रूममध्ये गळफास दिला, ओढणीच्या सहाय्याने कशाच्या तरी सहाय्याने गळफास दिला आणि या दोघांनी बाहेरून कडी लावून पसार झाले. अशा पद्धतीचं चांगलं डोकं त्यांनी त्या ठिकाणी लावलं. आता त्या ठिकाणी लावल्यानंतर मग जेव्हा तिची आई वापस आली, तिनं कडी उघडून पाहिलं तर संपूर्ण घटना तिच्या लक्षात आली की तरुणीनं गळफास घेतला. आता सुरुवातीला हे सगळं काही लक्षात आलं नाही त्या महिलेनं आरडाओरडा जोरजोरात चालू केला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गोरखपूरचे जे लाईन व्हाईट हाऊस आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि त्या ठिकाणचे पोलीस आले, संपूर्ण पंचनामा या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवलं. आता दवाखान्यामध्ये पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला की ही जी तरुणी आहे तिनं स्वतः आत्महत्या केलेली नाही, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. ही आत्महत्या नाही, हा आत्मघात आहे. म्हणजे ही आत्महत्या नाही, तिचा कोणीतरी खून केला आहे असं पोस्टमॉर्टममधून समजलं. जेव्हा पोस्टमॉर्टममधून सगळ्या या गोष्टी समजल्या तेव्हा पोलिसांनी त्या महिलेकडं चौकशी केली, घडलेला संपूर्ण प्रकार विचारला. तेव्हा ती महिला सांगितलं की मी अशा पद्धतीनं बाहेर गेले होते आणि आल्यानंतर पाहते तर कडी बाहेरून लावलेली होती. मग पोलिसांनी लगेच ओळखलं की कडी जर बाहेरून लावली होती तर मग ही तरुणी आतमध्ये कसं काय. पोलिसांनी जेव्हा त्या महिलेकडं कसून चौकशी केली, कोण येतं कोण जातं कशा पद्धतीनं कार्य करतं, तर मग त्या तरुणाचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी त्याला पकडलं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल केला. आता गुन्हा दाखल करून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे. आणि ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे 26 सप्टेंबर 2023ची. कधीची, 26 सप्टेंबर 2023ची. ज्यावेळी ही माहिती त्या तरुणीच्या वडिलांना देण्यात आली,
ते मुंबईवरून थेट गोरखपूरमध्ये आले आणि गोरखपूरमध्ये आल्यानंतर सत्य काही सगळं समोर आलं। जेव्हा त्या आरोपी तरुणाची चौकशी करण्यात आली तेव्हाच त्यांनी सगळं काही कबूल केलं की ती जी तरुणी होती ती त्याच्याकडं लग्नाचा नाद लावायची आणि त्याचे जे संबंध होते ते त्या तरुणीसोबत आणि तिच्या आईसोबत होते। त्यांनी गुन्हा कबूल केला, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे। आता समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, कोण काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही। कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर नाही ठेवावा असं सुद्धा समाजामध्ये घडताना दिसतंय। आता तो जो व्यक्ती होता त्यानं त्याचं घर चालवण्यासाठी आणि त्या मुलीचं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी गाव सोडलं होतं। त्याच्या बायकोला रिकामे धंदे किंवा रिकामे लफडे करण्यासाठी त्यानं घर सोडलेलं नव्हतं। पण समाजामध्ये अशाही पद्धतीनं घटना घडतात तेव्हा सांगताना सुद्धा आपल्याला लाज वाटते। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।